मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, मेरी शान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। तिरंगा है, ये शान तिरंगा है। याद शहीदों की आएगी जब ये ध्वज फहराएंगे, जब ये ध्वज फहराएंगे। इसके तीनों रंग कयामत तक यूं ही लहराएंगे, कयामत तक लहराएंगे। आजादी जिनके जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। माता की वंदे वंदे इन्कलाब इन्कलाब। 1 रुपया चांदीचा, 1 रुपया चांदीचा राष्ट्रीय क्रांती दिनाचा। रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया। इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया। इसे समझो ना रेशम का तार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया। इसे समझो ना रेशम का तार भैया। मेरी राखी का मतलब है प्यार भैया। प्यार भैया, प्यार भैया। पहले मैं राखी बंधवाऊंगा। यूं तो दुनिया में हर शय का मोल है। यूं तो दुनिया में हर शय का मोल है। मेरी राखी मगर अनमोल है। ये ना तुलती। सन्माननीय रामचंद्र कुलकर्णी तसेच विभागाच्या वतीने प्रियाजी मुल्ला सर तसेच या विभागाचे शिक्षक शिक्षिकेचे कर्मचारी
तसेच सर्व प्रशिक्षण बोलवले गेले. आज आपल्या देशामध्ये रक्षाबंधन हा सण का साजरा करतात तर आपल्या भाव बहिणीचं जे नातं आहे ते अधिक दृढ व्हावं आणि रक्षाबंधन साजरे करत असताना ते धागे बंधन जोडते शत जन्माचे जुळले धागे बंधन जोडते आज माझ्या भावाला म्हणजे संत ज्ञानेश्वरांवरती केलेलं प्रेम मुक्ताबाईंनी म्हणजेच रक्षाबंधन निस्वार्थपणे केलेलं प्रेम म्हणजे रक्षाबंधन छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बहिणीवरती निस्वार्थपणे केलेलं प्रेम म्हणजेच रक्षाबंधन. या जेव्हा आपली बहीण संकटात असते किंवा जेव्हा भाऊ संकटात असतो तेव्हा त्या भावाचे रक्षण करणारी म्हणजेच बहीण म्हणजेच रक्षाबंधन. 9 ऑगस्ट क्रांती दिन. या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त थोर जे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस देवाला अभिवादन करून आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि 9 ऑगस्ट रक्षाबंधन हे 2 सण हे अतिशय महत्त्वाचे आज आपण आपल्या एन विभागाच्या शाळा या विभागाच्या वतीने या ठिकाणी साजरा करतो. कारण 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी ही नांदी होती की देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, परंतु 1942मध्ये गवालिया कॅम्प करून ब्रिटिशांना चले जाऊची घोषणा त्या ठिकाणी देण्यात आली. त्यावेळी महात्मा गांधीजींना अटक करण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण स्वातंत्र्यांच्या रणसंग्रामामध्ये एक ज्वालेला असा इतिहास हे सोलापूरचा इतिहास देखील त्या ठिकाणी आहे. या सोलापूरच्या इतिहासामध्ये 4 हुतात्म्यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आली आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या 1942च्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. कारण भाई छन्नूसिंग चंदिले असतील, MD विभूती असतील, तुळशीदास दादा जाधव असतील आणि हे 4 हुतात्मे आपले या सोलापूरचा इतिहास हा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये देखील नोंद करण्यासारखा इतिहास आपल्या सोलापूरचा म्हणजे इतिहास आहे. अशा देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या गांधीजींनी आपली प्राणाची पर्वा न करता आपला देश स्वतंत्र कसा होईल म्हणून त्यांना करेंगे मरेंगे या मूलमंत्राने आपले गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आगरकर असतील, या अनेक आपल्या या इतिहासकारांनी आणि या थोर नेत्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून 9 ऑगस्ट क्रांती दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतो. तसेच आज रक्षाबंधन या भाऊ बहिणीचं एक पवित्र नातं, एक दृढ नातं त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, एक प्रेम त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, वात्सल्य त्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून रक्षाबंधनाचं हा सण या ठिकाणी देशभर या ठिकाणी काही ठिकाणी नारळी पौर्णिमा म्हणतात, काही ठिकाणी रक्षाबंधन हा सण मोठ्या प्रमाणात उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो की बहीण आपला भाऊ कुठेही असू दे आपल्या भावाचं रक्षण त्या ठिकाणी करता यायला पाहिजे. त्या ठिकाणी एक ऐतिहासिक सण देखील या ठिकाणी गणला जातो. द्रौपदीने कृष्णाला देखील त्या ठिकाणी राखी बांधलेलं होतं. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक हे उत्सव म्हणून रक्षाबंधन हा सण या ठिकाणी साजरा केला जातो. असा रक्षाबंधन हा सण आज आपण आपल्या कार्यशाळेच्या वतीने या ठिकाणी साजरा केला. असं 2 म्हणजे या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि रक्षाबंधन या मनोमिलन म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या थोर क्रांतिकारकांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद.